घोटाळ्यामध्ये ज्या प्रकारे पेपर फुटला त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि त्याचेच फलनिष्पत्ती की नीट घोटाळ्याची धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला। प्रश्न इथे संपला नाही किंवा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला म्हणजेच या व्यवस्थेमध्ये बदल होईल अशातलाही प्रकार नाही। नेमकं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच मोदी सरकार यांनी उपाययोजनात्मक काय कार्यक्रम आखलेत नीट परीक्षा संदर्भात किंवा भविष्यात कुठल्याही प्रकारच्या परीक्षा फुटू नये किंवा पेपर त्याचे फुटू नयेत या संदर्भात सरकारने काय योजना आखली तर सरकारने त्याच्यामध्ये एक योजना आखली ती म्हणजे परीक्षा सुरक्षा विधेयक। हे 29 जुलै 2026 संसदेमध्ये सरकारने मांडले। नेमके हे परीक्षा सुरक्षा विधेयक नेमकं काय आहे हे आपण सविस्तर जाणूया आजच्या पॉडकास्टमध्ये। मी ॲडव्होकेट मार्क्सन डार्से आणि आपण पाहताय मुद्द्याचे बोल। तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिल्यानंतर सरकारने नीट सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे, ज्या प्रकारे मानसिक ताण विद्यार्थ्यांवर होत आहे, तर असं परत घटना घडू नयेत त्या अनुषंगाने परीक्षा सुरक्षा विधेयक हे सरकारने एकमताने संसदेमध्ये मांडले। त्याच्यामध्ये 2024चं जे विधेयक होतं त्याच्यामध्ये सुधारणा करून या विधेयकाला आणखी शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे करण्यात आला। अर्थातच जे शिक्षेचे प्रावधान होते या एकंदरीत विधेयकामध्ये 2024च्या तुलनेने तर हे अधिक कडक बनवण्यात आले। म्हणजे 5 वर्षापर्यंतची जी शिक्षा होती ती 5 ते 10 वर्षापर्यंत या शिक्षेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याबरोबरच दंडाची जी रक्कम आहे ही जवळपास 50 लाखापर्यंत दंड, त्या घटनेमध्ये जर एखादा गुन्हेगार आढळला, आरोपी सापडला तर त्याला 50 लाखापर्यंतच्या दंडाचे प्रावधान या नवीन परीक्षा सुरक्षा विधेयकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। आणि त्याबरोबरच जर एखादी यंत्रणा या परीक्षा पद्धतीमध्ये जर गुन्हेगार आढळले किंवा या घोटाळ्यामध्ये जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर बॅन हा आधी 4 वर्षाचा राहायचा तर आता तोच बॅन पुढे 8 वर्षापर्यंत आहे। तर अशा पद्धतीने सरकारने ही जी परीक्षा सुरक्षा विधेयक आहे याच्या माध्यमातून बदल घडवण्याचा प्रयत्न केला किंवा या परीक्षा पद्धतीला आणखीन सुरक्षितपणे तयार करण्याचा प्रयत्न केला। परंतु या बाबतीत संसदेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी आक्षेप घेतलेला आहे। त्यांचे म्हणणे असे होते की एकंदरीत सरकारने जे विधेयक समोर मांडलेले आहे तर याचा 2024ला जे विधेयक मांडलेलं होतं परंतु आजपर्यंत